पंढरपुरात दर्शन मंडपासाठी 110 कोटींच्या आराखड्याला आता मंजुरी देण्यात आल्याचं सध्या समजतंय। भाविकांचा रांगेत उभं राहण्याचा त्रास आता यामुळे कमी होणार आहे। विठ्ठल दर्शनाला येणाऱ्या भाविकांना चांगल्या सुविधा सुद्धा उपलब्ध होणार अशी माहिती मिळते। महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय। दर्शन मंडपासाठी 110 कोटींच्या आराखड्याला आता ही मंजुरी देण्यात आल्याचं सध्या समजतंय। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी माऊली डांगे सध्या आपल्या सोबत आहेत। माऊली, भाविकांसाठी ही आनंदाची बातमी म्हणावी लागेल, कारण त्यांचा रांगेत उभा राहण्याचा त्रास आता कमी होणार आहे। अगदी बरोबर आहे गौरी। पंढरपूरचे श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो भाविक दरवर्षी येत असतात। तसेच आषाढी, कार्तिकी, माघी व चैत्री या मोठ्या वाऱ्यांना 10 ते 20 लाख भाविक पंढरपुरात दर्शनासाठी येत असतात व रांगेत उभे राहतात। वर्षभरात जवळपास 1 कोटी भाविक पंढरपुरात येतात। सध्याची दर्शन रांग व्यवस्था अत्यंत अपुरी आहे। त्यामुळे दर्शन मंडप व स्कायवॉक या माध्यमातून भाविकांना सुलभ दर्शन व्यवस्था व्हावी यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने 129 कोटीचा आराखडा तयार केला होता। या अनुषंगाने दिनांक 16 ऑगस्ट रोजी मुख्य सचिव सुनीता सौनिक यांच्या अध्यक्षतेखाली उच्च अधिकारी समितीची बैठक दर्शन मंडप व स्कायवॉक यासाठी 110 कोटीचा आराखडा समितीने मंजूर केल्याचं समजतंय। आणि यामुळे आता येणाऱ्या प्रत्येक भाविकांना सुलभ दर्शन मिळणार आहे। गौरी, हो, नक्कीच माऊली, भाविकांसाठी ही आनंदाची बातमी म्हणावी लागेल। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।